शिवराय भावांनो, तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. भावांनो, आजचा ट्युटोरियल एकदम खास तुमच्यासाठी बनवला गेला आहे, कारण की गुढीपाडवा निमित्त हा ट्युटोरियल आहे. तर एकदम नादखुला ट्युटोरियल आहे. टिल एंड पर्यंत बघा. झिप फाईलचं पासवर्डही भेटेल. आणि ते भावांना कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून विसरू नका आणि लाईक करून टाका लवकरात लवकर. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर भावांनो, तुम्ही बघू शकतात माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये. तर भावांनो, तुम्ही बघू शकतात हा ॲप फोटो एडिटर नावाचा हा ॲप आहे. तर भावांनो, तुम्हाला हा ॲप पाहिजे असेल तर मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या ॲपची लिंक. आणि तुम्ही प्लस प्ले स्टोरवरती जाऊन इझिली फोटो एडिटर नाव सर्च करून बघू शकतात. आणि तुम्हाला थोडा शोधायला लागणार, कारण की ह्या ॲप स्टार्टिंगला नाव टाकून स्टार्टिंगला येत नाही ॲप कधी पण. भावांना तुम्हाला थोडा शोधायला लागणार. तुम्हाला शोधायचं नसेल तर मी तुम्हाला ह्या ॲपची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे. चला मित्रांनो, ॲप चालू करूया. तुम्ही बघू शकता आता मी हा ॲप चालू केला आहे आणि तुम्ही बघू शकता असा इंटरफेस येतो आहे ह्या ॲपमध्ये. तर आता आपण गॅलरी ओपन केली आहे भावांनो. आता गॅलरी ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे मी आपल्या गॅलरीमध्ये एक फोल्डर क्रिएट केलेला गुढीपाडवा नावाचा. आता मी थोडा शॉर्ट फॉर्म मध्ये टाकला. तुम्ही बघू शकता आपल्याला आधी हा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे. ह्याच्यामध्ये ह्या ॲपमध्ये लय सारे फीचर्स आहे. ह्याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे भावांनो, टेन्शन घेऊ नका. आता जस्ट मी जे करतोय ना, तुम्ही नीटपर्यंत लक्ष द्या आणि तसं ट्राय करा. आता टॅक्स वरती मी क्लिक केलेलं होतं, टॅक्स आणि इमेजवरती. आता तुम्ही बघू शकता इथे इंटरफेस आलाय, माझ्या एक पॉपअप आलाय. तर इथे सीन काय झालं माहिती भावांनो, मी जे ना व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर एक ना काय बोलतात बॅनर बनवलेला होता एक आपल्या क्लायंटचा, म्हणून त्यामुळे ते एरर आलाय, कारण की रिलोड घ्यायला सांगतो आपल्याला. इथे प्लसचा ऑप्शन इथे क्लिक करायच्या नंतर मग तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे एक फोटोचा ऑप्शन इथे नंतर फाईलमध्ये येणार, तुम्ही ओपन होणार. नंतर तुम्हाला हा इमेज घ्यायचा आहे. हा इमेज थोडा ना हाय डेफिनेशन आणि थोडा जास्त हाय क्वालिटीचा, म्हणून थोडा प्रोसेस व्हायला टाइम लागतोय. तर भावांना तुम्ही बघू शकता इथं मला आता इझिली होतोय ना हे. आता माझं कसं हे टॅक्स बाहेर जातोय पण मला माहिती पडतं, थोडा व्हायब्रेट होतोय. तुम्हाला पण असं करायचं असेल तर तुम्हाला मी एक दाखवतो सेटिंग. तुम्हाला काय करायचं माहिती भावांनो, तुमच्या लेफ्ट हँड साईडला बघा वरती हा आहे ना सेटिंगचा ऑप्शन असलाय. सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुमचा ना हे टिक नसणार, अलाइनमेंट गायडन्स एज हा टिक नसणार. तुम्ही फटाफट लगेच टिक करून टाका. आणि अजून एक असणार अलाइनमेंट गायडन्स सेंटर, हे 2 टिक नसणार. तुम्हाला लगेच टिक करायचं आहे. आणि टिक झाल्याच्या नंतर तुमचं ना काय बोलतात ते इमेज आहे ना ते बाहेर जाणार. तुम्हाला डायरेक्ट माहिती पडणार की इमेज माझा बाहेर जातोय आणि तुम्हाला लगेच ना व्हायब्रेट सारखा एक सीन होणार, क्रिएट होणार. तर आधी आपण आपल्या बॅकग्राऊंडला ना लॉक करून घेऊया आणि आपला जो आता इमेज घेतलेला ना आपण, त्याला काय करायचं म्हणजे एक ब्लेंड मध्ये जायचं आणि आपल्याला डायरेक्ट ओव्हरले करायचं आहे. ओव्हरले ना तुम्ही लिनियर डॉज पण करू शकतात, म्हणजे कलर डॉज इथेचा ऑप्शन आहे. आता ह्याला पण जाऊन आपण लॉक करूया. अजून आता इमेज घेऊया. आता आपण ना ही वाली इमेज घेऊया. ही पण थोडी हाय डेफिनेशनची, थोडा लोड व्हायला टाइम लागतोय. तर टेन्शन घेऊ नको भावांनो, आरामशी करूया. ह्याच्यामध्ये हा पण एकदम इझिली आहे भावांनो, बघू शकतात. आता बघा माझा एज कसा बाहेर जातोय, मला माहिती पडतोय ना माझा कॉर्नर बाहेर जातोय, तर लगेच आतमध्ये आला. आता इथे काय करायचं माहितीये तुम्हाला सांगतो मी. आता ह्याला पण जरा आपण लॉक करून घेऊया आणि इमेजेससाठी थोडा ऍड करत जाऊया.
इथे आपण हे ऑप्शनवर क्लिक करतोय, 3 लाईन्स त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला आणि ब्लेंड मोडवरती यायचं आहे आणि तुम्हाला आधी ओव्हरले करून बघायचं आहे. ओव्हरले होते चांगली गोष्ट आहे, इफेक्ट चांगला येते. आणि थोडा लिनियर डॉच करूनही बघा, ह्याचा पण इफेक्ट थोडा चांगला येते. पण आपण काय ठेवूया, ओव्हरलेच ठेवूया भावांनो, ओव्हरले थोडा चांगला वाटतोय. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यावर दुसऱ्या इमेजवरती क्लिक इफेक्ट नाही लावायचा आहे, त्याला असं सोडून द्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता स्मोक इमेजवरती यायचं आहे, तुम्हाला त्याला अनलॉक करायचं आहे, बॅक जायचं आहे, अनलॉक करायचं, परत आपल्या 3 लाईनवरती, ह्या 3 लाईन दिसतात, हे 3 लाईन त्यावरती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे, ब्लेंडमध्ये जायचं आहे आणि कलर डॉच करून बघा, थोडं चांगलं वाटत नाही एवढा. नंतर मग थोडा ओव्हरले करून बघा, ओव्हरलेमध्ये पण थोडा एवढा खास नाही वाटत आहे. कलर डॉजच थोडा ठीक वाटत होता भावांनो, कलर डॉजच ठेवा तुम्ही, म्हणजे असं थोडा एक्सपेरिमेंट करून बघा तुमच्याकडूनही. आता हे झालं, आता हे झाल्याच्या नंतर आपण आता थोडं खाली स्क्रोल करून बघा काय राहिलं आहे की नाही. काय नाही राहिलं ना भावांनो. चला आता आहे ना आपण ह्याला इफेक्ट करूया, ह्याला थोडं ब्राऊन वाटून थोडा ह्याला कलर ग्रेड करूया. कलर्स परत 3 जाऊया, कलर्सवरती येऊया. आधी आपण काय करूया, सॅच्युरेशन वाढूया. सॅच्युरेशन वाढवायच्या नंतर तुम्हाला कॉन्ट्रास्ट थोडा वाढवायचा आहे. इथं पूर्ण वाढवलं आहे, पण तुम्हाला ब्राईटनेसही वाढवायचं आहे. तुम्ही बघू शकता ही लाईनचा थोडा चांगला ग्रो येतोय. कॉन्ट्रास्टला थोडा हलकासा कमी करूया बस. अजून काय, एक्सपोजरला हलकासा वाढवायचा, झाला थोडा हलका लावायचा, मग झाला हा इफेक्ट. तुम्ही बघू शकता थोडा डल वाढवतो, थोडा कसा ते अट्रॅक्टिव्ह वाटतोय ना. आता आपण ह्याला पण करूया, ह्याला पण असं आपले हे नेम टॅग आहे, नेम प्लेट आहे ही, ह्याच्यावरती आपलं नाव येणार आहे भावांनो. परत आपण कलर्समध्ये जाऊया, पहिला सॅच्युरेशन वाढवून घेऊया भावांनो. सॅच्युरेशन वाढवला, आता कसा आला थोडा इफेक्ट आला, ह्याला पण थोडा हलका कमी करायचा आहे. ह्याला आला थोडा हलका ब्राईटनेस कमी करायचा आहे, थोडा हलकासा वाढवायचा आहे सगळ्यांना. म्हणजे झाल्याच्यानंतर तुमचा हा इफेक्ट डन. आणि त्याच्या अगोदर काय करायचं माहिती आहे, तुम्हाला ह्याला शॅडो द्यायचं आहे. शॅडोवरती क्लिक करा, ब्लर करा, एवढी पण नाही, एवढी ठीक आहे भावांनो, एवढी काय हरकत नाही. मी ते का थोडी हलकी शॅडो ठेवतो, जास्तचा ठेवत नाही. तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, आता नाही ठेवली तरी चालतो, काय हरकत नाही. तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी मी हलकीशी एकदम 2% शॅडो ठेवली. आता मी ह्याला लॉक करून घेणार आणि आपलं हे गुढीचं खालचं आहे ना, त्याला आपण हे करून घेऊया, ह्याला पण शॅडो लावून घेऊया. ह्याला शॅडो लावून घेतली कसं थोडा वाटतो जरा, आहे का नाही गाईस. ह्याला पण लॉक करून घेऊया भावांनो. आता एवढा इफेक्ट आपला एकदम झाला आहे. आता राहिलं ना बाकीचं काम तुम्हाला दाखवतात, आधी बघून घेऊया कुठला इमेज अनलॉक नाही, कारण सगळे इमेज आता अनलॉक पाहिजे, कारण इफेक्ट लावायच्या टायमाला ना सीन होतो नंतर. मग परत तुम्हाला फाईल्समध्ये जायचं आहे. आता आपण हे घेतले ना, आता आपल्याला आधी झाडं घ्यायचे, पत्ते ला के लेने का गाइस, अपने को पहिले पत्ते ला के लेने का ऐसा. हे लावून घेतले पत्ते, तुम्ही पत्ते लावून घेतले, पत्त्यांना पण थोडा लॉक करून टाका. लॉक करून टाकल्याच्या नंतर परत इमेजवरती जावा तुम्ही. इमेजवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या इमेजवरती क्लिक करायचं. हा पण थोडा हाय डेफिनेशन, थोडा लोड व्हायला थोडासा 1-2 सेकंड थोडा जास्त घेणार. ह्याला पण घेतलं. आता ह्याला काय करायचं ना, ह्याच्यावरती इफेक्ट लावायचा आपल्याला भावानं. नीट बघा थोडा ह्याला, आणि ह्याला परफेक्ट आला, थोडा आपल्याला अजून वाढवायचा, ह्याला थोडा अजून हलकासा वाढवायचा आहे. थोडासा सेट करून बघा, तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करा. मला जसं वाटतं मी करतोय. तर आता इथे काय करू शकतो, परत 3 डॉटवरती 3 लाईनवरती क्लिक करा परत. आता इथे तुम्हाला बघू शकतो तुम्ही मूव आणि साईजचा ऑप्शन आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपण पिक्सेल ॲपमध्ये कसं होता तो ऑप्शन, मागे पुढे करू शकत होतो आपण, वर खाली करू शकत होतो, तसं ह्याच्यामध्ये पण ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकता मी इझिली ह्याच्या मागे खाली वर साईड राईट करू शकतो. आता मला हा थोडा सेट करून घेऊया. हा झाला भावांना एवढा बस आधी. नंतर मग आपण पाहायचं ॲडजस्ट करू शकतो. आता काय करायचं, मग ह्याच्यावरती इफेक्ट काय लावायचा माहिती आहे, परत 3 लाईनवरती जायचं आहे, ब्लेंड मोडवरती जावा तुम्ही.
ओव्हरले करून टाका. बघू शकता थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतोय. आता तुम्ही ह्याची साईज पण ही वाढू शकतात, कारण साईज वाढवायला थोडं चांगलं वाटतं ना भावांना, म्हणून. झाला आता ह्याला लॉक करून घेऊया. हा लॉक झाला. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे, मी ना इमेज क्रिएट केलेली डेटची, तुम्ही बघू शकता 9 एप्रिलची इमेज क्रिएट केलेली मी. आधी ह्याला ॲड करून घेऊया. ॲड केली. ह्याला पण तोच इफेक्ट लावायचा आहे, पण आधी थोडा सेट करून घेऊया ह्याला पण. परत पण ह्याला मूव अँड साईजच करूया आपण. ह्याला थोडं वर घेऊया, साईडला घेऊया, लेफ्ट साईड थोडा वर घेऊया ह्याला. थोडी साईज थोडी हलकीशी कमी करूया. ही साईज थोडी हलकीशी कमी करा भावांनो. परत मूव आणि साईजवरती जायचं आहे, राईट साईड करायचं आहे, खाली घ्यायचं आहे, थोडा डाऊन जायचं आहे. तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसं करा. मला वरती जागा नाही म्हणून मी थोडं ह्या साईडला घेतलं. आता थोडा परफेक्ट वाटतं, थोडा हलकासा खाली. बस. तर भावांनो आता तुम्हाला ह्याच्यावरती इफेक्ट लावायचा आहे. कसला? ओव्हरले करून टाका ह्याला आपण. आणि जी ओपेसिटी आहे ना पायाला, तुम्ही थोडी हलकीशी कमी करू शकता. मी तर हलकीशी किती 255 ना, तर मी करतो एकदम करूया. आता थोडा मी ठेवतो 225 ठेवतो ना, 222 ठेवतो. हां 222 ठेवूया. 222 ठेवली आहे गाईस, कारण की थोडा आपला त्या टॅक्सची थोडा आता मॅच व्हायला पाहिजे. आता थोडा तुम्ही बघू शकता थोडा आता हा लॅग खायला लागला आहे. कारण की ह्याच्यामध्ये कसा सीन आहे माहिती आहे भावांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही ना इमेजेस आणि लेअर जास्त होत जातात ना, ह्याच्यात थोडा लॅग व्हायचा इश्यू होतो. तर तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे, आता ह्याला लॉक लावून घेऊया. आता तुम्हाला ना फोटो ॲड करूया. फोटो मेन आहे भावांनो. फोटो ॲड करूया. आता तुम्ही बघू शकता हा मी मस्त फोटो एडिट केलेला PSCC मध्ये, फोटोशॉप मोबाईल व्हर्जनमध्ये. तुम्हालाही करायचं आहे. आधी याला सेट करून घेऊया आधी. तर भावांना जो बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येत असेल तर तुम्ही प्लीज अवॉइड करा. आता हा सेट झाला आहे. आता मला ह्याच्यावरती इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट म्हणजे थोडा कलर ग्रेड करूया थोडा ह्याला पण. थोडं सॅच्युरेशन हलकासा वाढूया. थोडा झाला. कॉन्ट्रास्ट थोडा हलकासा, कारण की थोडा ग्लो यायला पाहिजे ना, हे थोडं जास्तच झालं आहे भावांनो. शॅडो एक्सपोजर थोडा हलकासा वाढूया, बस इनफ आहे. थोडा डल गेला ना, हा थोडा ग्लो आहे. तर बघू शकता थोडा याला झूम मी करू शकता तुम्ही, आणि बघूही शकता तुम्ही कसा आपला इफेक्ट आलाय. आता काय करायचं माहिती भावांनो, तुम्हाला ह्याच्यावरती आहे ना शॅडो इफेक्ट टाकायचा. शॅडो इफेक्ट टाकून द्या, कारण की तुमचं ना थोडं चांगलं वाटणं. आता काय करायची गरज नाही. असं बघू शकता एकदम मस्त वाटतं. तुम्हाला काय करायचं माहिती इथे गाईस, तुम्हाला ना इथे मेन गेम खेळायचा. तर एवढा झालाय. आता तुम्हाला ह्यालाही लॉक करायचं आहे, आणि जे आपला हे होता ना नेम प्लेट, थोडा त्याला वाढून घ्यायची आहे. नेम प्लेटला थोडं वाढून घेऊया. आता तुम्ही बघू शकता थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं. नेम प्लेट वाढून घेतली आहे ना, थोडी साईज वाढवली त्याची. आता काय टेन्शन नाही. आता तुम्हाला काय करायचं माहिती, नेम प्लेटला ना थोडा लॉक करून घेऊया सध्या. आणि थोडासा काम राहिला आहे, थोडा हलकासा राहिला आहे कारण की जे इमेजेस थोडे राहिले आहे. आता इथे काय राहिलं माहिती गाईस, आपला हे राहिला आहे, आपला चॅनलचा लोगो. थोडा हलका साधासा बनवला आपण, तरी चालून जाईल, काय हरकत नाही भावानं, काय हरकत नाही आहे. म्हणजे ओपेसिटी थोडी कमी वाटते ना, ओपेसिटी बघा माझी कमी वाटते ओपेसिटी, तेच. तर भावानं थोडं आता काय करायचं, तुम्हाला थोडं इथे झूम करायचं आहे. थोडं झूम करायचं, छोट्या इमेजेसवरती तुम्ही ह्याच्यावरती इझिली झूमही करू शकता. तसं पिक्सेल ॲपमध्ये ऑप्शन होता आहे, इथेही ऑप्शन आहेत. तो तुम्ही इझिली इथे ना हे करू शकतात, मूव्ह करू शकतात. बघा मी थोडं ह्याची साईज वाढवतोय. हां अरे रे 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 थोडासा, अरे यार काय चाललं काय, थोडं ह्याला आपण ह्याच्यानेच करूया. आता थोडा लॅग खातोय ना आपण, थोडा हीट होतोय. थोडा ह्याला ह्याच्यानेच करूया. थोडं खाली घेऊया, बॅकही जाऊया थोडा. बस भावांनो एवढा ठेवूया आधी. आता बघूया कसा वाटतं आपला इफेक्ट. एकदम मस्त भावांनो, बघू शकता तुम्ही.
मस्त अशी आलाय. पाय तुम्ही याला थोडा आहे ना मोठाही करू शकता, पण मी करणार तर हाय. तुम्हीही करू शकता, तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसं ॲडजस्ट करा. आता मला वाटतं तसं मी ॲडजस्ट करतोय. भावांना थोडा लॅग खातोय, थोडा लॅग खातोय. आता मस्त वाटतोय इफेक्ट. आता ह्याच्यावरती काय करायचं म्हणजे तुम्हाला भावांनो, आता हे झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती आपण ट्राय करू शॅडो टाकायचा. बघू शॅडो कशी वाटते ह्याच्यावरती. नको शॅडो नको टाकूया, नको शॅडो टाकले तर थोडी हलकी हलकी टाकायला लागणार. 50% शॅडो इनफ आहे. मग भावानं बस झाले शॅडो 50%. ओके, शॅडो 50% इज ओव्हर. ओके चला, आता काय करायचं आपल्याला, आपले नावं लावून घ्यायचे. त्याच्या अगोदर आपल्याला आधी हे करायला लागणार, याला लॉक करूया आणि थोडं हे होतं ना आपला ॲरो, त्याला थोडं आपण पुढे घेऊया, मूव्ह करूया थोडा त्याला. थोडं खाली घेऊया, सेंटरमध्ये घेऊया त्याला. आता घेतलेला, आता इथे आपला नाव ॲड करूया, ह्यालाही लॉक करून घेऊया. नाव फटाफट ॲड करूया, फाईल्समध्ये जाऊया परत. आता आपलं नाव इथे आपल्याला शोधायला लागणार, कुठे होतं आपला नाव. होता यार गाईस, नसेल तर मी क्रिएट केलेला होता यार, मला शोधायला लागणार. तर भावानं इथं आपलं नाव तर आहे ना आधी, त्याच्या अगोदर आपण हे इमेजेस खालचे लावून घेऊया. हे मी बनवलेलं होतं पिक्सल लॅबमध्ये. थोडं इथे पण इश्यू होते, आपण इथे पण हे करूया. तुम्हाला आता खाली जायचं आहे, थोडा याला झूम करूया. थोडा हे होतं ना, लॅग होतं इथे पण, इथेही लॅग होते भावांनो. थोडी इमेज पाहिजे आपण थोडी हलकीशी कमीही करू शकतो. थोड्याला पुढे घेऊया, डिलीट नको मार, नाही तर डिलीट मारून टाकशील तुम्ही पण. थोड्याला पुढे घेऊया, थोडं वरती घेऊया, पुढे घेऊया, हलका हलका पुढे घ्यायचा. ओके चला ठीक आहे, याला आला. ह्याला डन करूया आणि ह्याला लॉक करूनही घेऊया आपण. ह्याला लॉक केला. आता आपल्याला ती इमेज आणायची आहे, जे इथं आपलं नाव लिहिलेलं ना यूट्यूब चॅनलचं, बघू शकता GS ग्राफिक्स. याला थोडी हलकीशी वाढून घेऊया आपण. थोडी जास्तच वाढली ना गाईस, थोडा हलकासा कमी करूया. एवढा बस. मी आता एवढा ठेवला, तर तुम्ही जी साईज थोडी कमी पण करू शकतात. तुमच्यावरती डिपेंड आहे का नाही भावांनो. चला तर एवढी ठेवली. आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे, ह्याला बॅक थोडासा झूम करायचा आहे. अरे जास्तच झूम झाला. तुम्ही ह्याची ना इमेजची साईजही करू शकतात मोठी. आता आपण तेच करूया, कारण थोडी जी इमेजची साईज थोडी छोटी आहे ना, कारण आपला फॉन्ट थोडा मोठा आहे म्हणून. थोडा आपला फॉन्ट मोठा आहे भावांनो, थोडा ह्याला ॲडजस्ट करून घेऊया, मूव अँड साईज करून. अजून थोडी छोटी वाटते ना, थोडी हलकीशी मोठी.
करून घेऊया. मोबाईल चार्जवरती जाऊया आपण. थोड्याला खाली घेऊया थोडं खाली घेऊया हलका खाली घेऊया. थोडा ॲडजस्ट करून घेऊया याला. ॲडजस्ट करून घेऊया भावांनो. थोडं हलकासा ॲडजस्ट करून घेऊया. एकदम झाला भावांनो, एकदम खत्री झाल्या भावांनो. काय टेन्शन नाही, इझिली. थोडा पाय आपण थोडा आतमध्ये घेऊया. थोडा पाय अजून खाली घेऊया आपण. भावांनो तुम्ही जसं पाय तुम्ही ॲडजस्ट करा. मला जसं पाय मी तसं ॲडजस्ट करतोय. तर फायनली भावांनो आपला क्रिएट झालेला आहे गुढीपाडवाचा बॅनर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम खत्री आलाय भावांनो बॅनर. खत्री एक नंबर वाटतोय, काही विषय हार्ड नाही, एकदम मस्त वाटतोय भावांनो आपला हा बॅनर. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आपल्या मित्रांना. असं चॅनल ती बनवून राहा. तर आपण भेटू एक तडकता फडकता नवीन बॅनर रिलेटेड कंटेंट या व्हिडिओवरती. तर भावांनो तुम्ही प्रतीक्षा करत असणार ह्या झिप फाईलच्या पासवर्डची. तर तुम्हाला सांगून टाकतो मित्रांनो, झिप फाईलचा पासवर्ड आहे गुढीपाडवा 2024, गुढीपाडवा 2024. तर चला तर मित्रांनो मग भेटू आपण लवकरच. चला तर मित्रांनो, बाय.